हे सगळं असं बाकी झालेलं आहे. बाहेरून पण तुम्हाला बॅक साईडहून पण दाखवतो. इकडे पण आपण लाकडी डोअर लावलेला आहे. बॅक साईडला पण सगळं जे आपलं प्लास्टर आहे ते कंप्लीट झालं. इकडे आपण रेती वगैरे टाकून ठेवली होती, ते चाळून आपण घेतो प्लास्टरला. सो हे बाहेरची बॅक साईड आहे. बॅक साईडला पण तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने काम केलेलं आहे. सगळं बॅक साईड, बॅक, फ्रंट, लेफ्ट अँड राईट सगळं आपण प्लास्टरिंगमध्ये घेतलेलं आहे. वरती पण त्या साईड इथे एक विंडो आहे आणि तिकडे त्या साईडला लेफ्टला पण एक विंडो, ही राईटची विंडो आहे. हे बघा बॅक साईडून सांगतो का. तर हे सगळं प्लास्टर एकदम कट्टोकट आपल्या पत्राला बघा, कुठे गॅप नाही दिसणार तुम्हाला. सगळं प्लास्टर आहे. सॉरी दाखवतो तुम्हाला. हे सगळं प्लास्टर आहे ते आपण लेवल केलेलं आहे. बाकी हे सगळं असं वर्क आपलं चालू आहे. बरेच दिवस व्हिडिओ टाकले नाही, त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं असेल हे काम कितपत आलं, कुठे आलं आहे, काय सूचना आपल्याला काय हे भेटली नाही, अपडेट भेटली नाही. पण आता मी तुम्हाला दाखवतो की काम एवढंच आपलं झालेलं आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता आपली जी वरवलीची साईड आहे तिचं काम कितपत आलं आहे आणि काम कुठपर्यंत आपण केलेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे जे आपल्या गुहागरमध्ये वरवली या गावामध्ये काम चालू होतं ते आता कुठपर्यंत आलं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली दाखवतो. संपूर्ण प्लास्टरिंगचं जे वर्क आहे आपलं ते आतून आणि बाहेरून बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. आतून तर कंप्लीट संपूर्ण झालेलं आहे. बाहेरचं जे वर्क आहे ते थोडं राहिलं आहे, बाकी सगळं कंप्लीट झालेलं आहे. छोटं मोठं राहिलेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कंप्लीटली दाखवतो. रुफिंग तर आपण अगोदरच टाकून घेतली होती. तर चला या व्हिडिओमध्ये कंप्लीटली तुम्हाला ते दाखवतो आज मी. तर मंडळी, हे ते आपलं वरवलीतलं घर आहे. गुहागर तालुक्यातील वरवली या गावात आपण घर बांधले ते तुम्हाला दिसेल की बांधकाम पण मी संपूर्ण तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्यानंतर आता ही कंडिशन आपण केलेली आहे घराची, म्हणजे प्रॉपर प्लास्टरिंग वगैरे वर्क सगळं आतून झालेलं आहे. बाहेरूनच थोडं राहिलं आहे, म्हणजे हे समोरची वॉल, या स्टेप वगैरे आणि बाकी वरची साईड ती राहिलेली आहे. बाकी सगळं संपूर्ण झालं. या साईडला पण प्लास्टर तुम्हाला दिसेल की कंप्लीट झालं आहे. हे बघा, या साईडचं पण कंप्लीट झालं आहे. संपूर्ण प्लास्टर एकदम परफेक्टली आपण केलं आहे. आतून पण तुम्हाला दाखवतो, आधी सगळं बाहेरून दाखवतो. विंडोज वगैरे दिसतील. हा मेन गेट आहे, फ्रंटची साईड आहे. या साईडला विंडोज वगैरे दिसतील. ही किचनची विंडो आहे आणि ह्या दोन समोरच्या समोरची जी पडवी आहे पॅसेज त्याच्या विंडो आहेत. सगळं केलेलं आहे. आणि ह्या स्टेप आपण अशा दिल्या आहेत मोठ्या, बसू पण शकतो त्याच्यावर. तर ही समोरची पहिली पडवी आहे आपली गॅलरी. तर त्याला आपण इथे दोन विंडो दिल्या आहेत. त्या साईडला मोठी 7x5ची ही विंडो आहे आणि ह्या साईडला दिसेल तुम्हाला 6x5च्या ह्या दोन विंडो आहेत आणि समोरच मेन गेट आहे. हे बघा, तर इकडे पण सगळं प्लास्टरचं जे आपलं वर्क आहे ते सगळं संपूर्ण झालं आहे. ह्या साईडला पण जो बीम टाकला होता तो पण दिसेल तुम्हाला की कशा पद्धतीने प्लास्टरमध्ये आपण घेतला आहे. बाजूलाच आपला किचनचा दरवाजा आहे या साईडला. तर हा किचनचा पीस आहे. हे बघा, हा किचनचा पीस आहे आणि ह्या साईडला आपण 3x आपल्या 4च्या ह्या विंडो दोन दिलेल्या आहेत 3x4च्या. हे एक स्टेप एका दगडानं साईनचं वरती आहेत, कारण की इथं प्लॅटफॉर्म येणार आहे, त्याच्यामुळे ह्या साईनचं आपण वरती ठेवलेले आहेत. असं केलं. इथलं पण संपूर्ण प्लास्टर झालं आहे आपलं. ह्या साईडला पण बीम तोच जो त्या पडवीतून आला तो सरळ इथपर्यंत हा बीम आलेला आहे. असं केलं आहे. त्या साईडला टॉयलेट आणि बाथरूमला जायला तिकडून एंट्री आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला. ही समोरची पडवी झाली. त्याच्यानंतर इथे अजून एक छोटा पॅसेज आहे आतमध्ये, हॉलमध्ये एंटर करण्याच्या अगोदर दिसेल तुम्हाला. तर ह्याला वरती अँगल वगैरे पण आपण टाकून घेतलं आहे. इथे पण एक लाकडी फ्रेमचा दरवाजा आपण बसवलेला आहे, दिसेल. तर त्याच्यानंतर डिरेक्टली आपण इथे आतमध्ये हॉलमध्ये आलो आहे. तर हा आपला हॉल आहे. तर हॉलमधून डिरेक्टली आपल्याला टॉयलेट आणि बाथरूममध्ये किंवा किचनमध्ये जायला एंट्री आपल्याला मिळून जाते. आता काळोख झालं आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ करताना टॉर्च लावावी लागते. सो या साईडला आपलं टॉयलेट आणि बाथरूम म्हणजे कमोडमध्ये आहे, त्याच्यामुळे हे असं मोठंच ठेवलं आहे, सिंगलच ठेवलं आहे. आणि त्याच्यावरती काय आपण पॅसेज आहे, पाण्याची टाकी वगैरे पण ठेवू शकतो. असं हे सगळं केलेलं आहे. आणि त्यालाच अटॅच या साईडला आपण एक फर्स्ट आपला मोठा रूम दिलेला आहे. हा 12x10चा रूम असेल. साईज आता मला काय लक्षात नाही एक्झॅक्टली, पण त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिसेल की हा जो रूम आहे खूप मोठा झालेला आहे आणि याची साईज पण मोठी आहे. ह्याला आपण 4x3च्या दोन मोठ्या विंडो दिलेल्या आहेत. हाईटला आपण 4 फुटाची ठेवलेली आहे, हाईटला पण 4 फूट ठेवलेले आहे आपण. अशा ह्या दोन विंडो इथे दिलेल्या आहेत. हे सगळं कंप्लीट झालं आहे आपलं. हे वर्क इथलं प्लास्टरिंगचं वर्क जे आहे ते सगळं कंप्लीट झालेलं आहे. ह्या साईडला तुम्हाला वरती दिसेल की अँगल वगैरे पण आपण टाकून घेतलं. फक्त आपले कोणे जे लावायचे आहेत ते राहिलेत, बाकी सगळं आपलं कंप्लीट झालं आहे वर्क. आणि इकडे पण सगळे अँगल आपण टाकून घेतलेले आहेत. ह्या सीटा पण शक्यतो आपण त्या ह्याच्यावर टाकायला आणलेल्या आहेत वरती. सो बाकी सगळं आपलं वर्क कंप्लीट झालं. प्लास्टरचं फिनिशिंग तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने केलेले आहे. आणि या साईडला आपली देवरूम आहे, देवखोली आहे, ती पण तुम्हाला दिसेल. लाकडी फ्रेममध्ये आपण दरवाजा याचा तयार केलेला आहे. या साईडला देवरूम हा तुम्हाला दिसेल.
तर 6x4चा हा देवरूम आहे. त्याच्यानंतर इथे देवरूमची एक विंडो बाहेर तुम्हाला डिरेक्टली बघण्यासाठी इथे मिळून जाईल. ती 4 फुटाची अशी विंडो आहे. 4x2.5-3ची 3 फुटाची आपली ही विंडो येईल अशी ही विंडो देवरूमची आहे. त्याच्यानंतर आपल्या अजून 2 रूम बाकी राहिलेले आहेत. त्या साईडला फर्स्ट तुम्हाला जाऊन दाखवतो तिकडे. ह्या साईडला आपला सेकंड हा फर्स्ट झाला. त्याच्यानंतर हा सेकंड रूम आपला या साईडला मिळून जातो आहे. हा आपला एक छोटा रूम आहे आणि त्या साईडला त्याच्याहून जरा साईज याची मोठी असेल बाजूच्या रूमची, पण हा एक छोटा रूम आहे. इथे पण बेडरूम तुम्ही बेड वगैरे आरामात ठेवू शकता. एक बेड राहील आरामात. एवढा हा आपला रूम आहे आणि ह्याला पण संपूर्ण आहे ते प्लास्टर कम्प्लिटली झालेलं आहे. आणि एक लास्ट म्हणजे आपला एक रूम राहिला आहे तो या साईडला तुम्हाला दाखवतो. त्याचं पण प्लास्टरिंग सगळं झालं आहे. ह्या सगळ्याला आपण मोल्डिंग केलेले आहे. मोल्डिंग करून ते प्रॉपर फिटिंग केलं आहे. प्रत्येक विंडो आणि डोअरला आपण मोल्डिंग केलेले आहे. सगळे जे ग्रेनाईट तुम्हाला दिसत आहेत त्यांना आपण मोल्डिंग करूनच लावलेले आहे. आणि डबल पट्टी आहे दिसेल तुम्हाला. खाच कडपे आपण तयार केले ते ग्रेनाईटमध्ये. ते इकडे सगळं सामान वगैरे ठेवलं आहे धुवून. सो बाकी ह्या साईडला आपण त्या रूमला एकच विंडो दिली होती आणि ह्या रूमला आपण 2 विंडो दिलेल्या आहेत 4x3च्या. ह्या 2 मोठ्या विंडो आहेत. ह्या 4x4च केल्यात आपण, सॉरी 4x4च्या ह्या 2 मोठ्या आपण विंडो दिलेल्या आहेत ह्या साईडला. तर हा एक मोठा आपला रूम झाला. हा 10x8चा रूम आहे. 10x8 किंवा 9चा हा रूम आहे आपला. सो इथे आता फक्त लेवल करायचं बाकी राहिलं आहे. बाकी सगळं कंप्लीट झालं आहे आपलं. सो या साईडला दिसेल तुम्हाला आता. तर त्याला पण सगळं मोल्डिंग वगैरे आपण वर्क कंप्लीट केलेलं दिसेल म्हणजे तुम्हाला. सगळं कंप्लीट आहे, काय बाकी राहिलेलं नाही, असं सगळं केलं आहे. आणि बाकी वरती पण तुम्हाला दिसेल की आपण 5चे अँगल आहेत ते सगळे टाकून घेतले आहेत. 5चे अँगल टाकलेत आणि फायबर रूफिंग तर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण केलेली आहे. हे सगळं असं बाकी झालेलं आहे. बाहेरून पण तुम्हाला बॅक साईडहून पण दाखवतो. इकडे पण आपण लाकडी डोअर लावलेला आहे. बॅक साईडला पण सगळं जे आपलं प्लास्टर आहे ते कंप्लीट झालं. इकडे आपण रेती वगैरे टाकून ठेवली होती, ते चाळून आपण घेतो प्लास्टरला. सो हे बाहेरची बॅक साईड आहे. बॅक साईडला पण तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने काम केलेलं आहे. सगळं बॅक साईड, बॅक, फ्रंट, लेफ्ट अँड राईट सगळं आपण प्लास्टरिंगमध्ये घेतलेलं आहे. वरती पण त्या साईड इथे एक विंडो आहे आणि तिकडे त्या साईडला लेफ्टला पण एक विंडो, ही राईटची विंडो आहे. हे बघा बॅक साईडून सांगतो का. तर हे सगळं प्लास्टर एकदम कट्टोकट आपल्या पत्राला बघा, कुठे गॅप नाही दिसणार तुम्हाला. सगळं प्लास्टर आहे. सॉरी दाखवतो तुम्हाला. हे सगळं प्लास्टर आहे ते आपण लेवल केलेलं आहे. बाकी हे सगळं असं वर्क आपलं चालू आहे. बरेच दिवस व्हिडिओ टाकले नाही त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं असेल हे काम कितपत आलं, कुठे आलं, काय सूचना आपल्याला काय हे भेटली नाही, अपडेट भेटली नाही. पण आता मी तुम्हाला दाखवतो की काम एवढंच आपलं झालेलं आहे. सगळं कंप्लीट झालेलं आहे दिसेल. हे बघा बऱ्यापैकी सगळं एकदम रॉ आपलं स्ट्रक्चर कंप्लीट झालेलं आहे. हे बघा विंडोज बाहेरून बॅक साईडून पण तुम्हाला दिसतील की कशा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर या साईडला पण दिसेल सगळं प्लास्टरिंग वाटलं आपण फिरवून घेतलं. फक्त फ्रंटचंच राहिलं आहे. फ्रंट आणि पत्र्याच्या वरचं तेच बाकी राहिलेलं आहे. बाकी सगळं आपण एकदम कंप्लीट केलेलं आहे. इथे तुम्हाला लॉक पण आपण काढलेली, ते मी तुम्हाला पडद्या दाखवायच्या राहिल्या विंडोच्या वरती. ही मोठ्या आपल्या मेन सेंटरच्या हॉलची ही पडदे आहे. त्याच्यानंतर त्या साईडला देवरूमची पडदे आहे आणि ह्या लास्टवाल्या रूमची पडदे, त्यांना पण आपण प्लास्टरिंगमध्ये प्रॉपरली घेतलेलं आहे. ते पण तुम्हाला कंप्लीट सगळं दिसून येईल. तर असं हे सगळं झालं आहे. बाकी इकडून खालतून पण तुम्हाला दाखवतो की कसं दिसतं आहे. हे बघा त्या साईडला बोर्ड पण लागला आहे, शक्यतो लाईट्सचा पॅनल. आणि हे आत्ता मारलेलं आहे, म्हणजे आजच्या दिवसामध्ये हे कंप्लीट फाउंडेशनची जी बॉर्डर आहे ती ह्यांनी दाखवून दिलेली आहे. बाकी प्लास्टर तुम्हाला दिसेल की कंप्लीट कसं केलेलं आहे. त्या साईडचं बॅक साईड म्हणजे पत्र्याच्या वरती पण थोडं राहिलं आहे आणि ह्या पत्र्याच्या वरती राहिलं. बाकी सगळं कंप्लीट झालं आहे आणि समोरचं राहिलं आहे. बाकी एवढंच राहिलेलं आहे. बाकी सगळं आपलं झालेलं आहे. तर तुम्हाला बाहेरून परत दाखवतो मी लांबून की कसं काम झालं आहे. तिथेच गाडी लावली आपली दिसेल तुम्हाला. सो हे सगळं असं आपलं स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे. बरेच दिवस टाकले नव्हते व्हिडिओ, पण आता तुम्हाला अपडेट मिळून जाईल या कामाची. तर असं आपण हे काम कंप्लीट केलेलं आहे. हे बघा मस्त दिसतं आता लांबून घर आपलं. हे बघा मंडळी, तुम्हाला जी आपली वरवलीची साईड आहे ती कशी वाटली मला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. आणि बऱ्यापैकी आपलं जे प्लास्टरिंग वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता फक्त आपल्याला किचन रेडी करायचं बाकी राहिलं आहे आणि PCC तर झालेलं आहे. तर PCC ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण की आता ह्या व्हिडिओला बरेच दिवस झालेत. सो मी आता अपलोड करतो आहे. तर आता PCC वगैरे करून झालेलं आहे आणि राहिलं आहे फक्त प्लास्टरिंग वर्क. सो आता ते पण आपण कंप्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर आपलं वर्क आहे ते कंप्लीट होऊन जाईल. तर ती पण व्हिडिओ मी म्हणजे आपल्या चॅनलवर टाकून देईन आणि तुम्ही बघा ती.
सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.